जय भीम. सगळ्यांना अभिवादन करूया परमत्थाला. महाअभिवादा बुद्धवचना चतुरासीति नमकंद सहसानी विसती आर्यमग्गा विसती सामान्य फला एकाने बाणा किंवा विज्ञानदोषी आपल्याला भौतिकाने इथं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मनुष्याचा जन्म हा दुर्लभ असतो. भगवंत तर खूप दुर्लभ आहे उत्पन्न होणे. आणि हे सर्व आपण आता इथे बघत आहोत की आपण या एवढ्या दुर्लभ संधीमध्ये आपण उपलब्ध आहोत, इथे उत्पन्न आहोत. तर या पृथ्वीतलावर दोन प्रकारचे मनुष्य असतात. एक असतात ते चांगले मनुष्य आणि एक असतात ते वाईट मनुष्य. चांगले मनुष्य म्हणजे जे कुशल कर्मपथावर चालतात, 10 जे पुण्यक्रियावत्तू आहे ते करतात, पारमिता करतात आणि सुगतीकडे वाटचाल करतात, लोकोत्तराकडे वाटचाल करतात, ते आहे चांगले व्यक्ती. आणि जे चांगले व्यक्ती नाही आहेत ते काय करतात, ते कुशल कर्म करत नाहीत, ते कुशल कर्मपथावर चालत नाहीत, पारमिता वळत नाहीत. आणि ते काय करतात तर जे 10 कुशल कर्मपथ आहेत त्याला अकुशल कर्मपथावर चालतात. ते अकुशल कर्मपथ म्हटलं म्हणजे जे 3 कायेचे अकुशल कर्मपथ आहेत, म्हणजे पानातिपाता, हत्या करतात, अदिन्नदाना, चोरी सपाटी करतात, कामेसुमिच्छाचारा, हे व्यभिचार करतात. हे अकुशल कर्मपथ कायेचे दुश्चरित आहेत. दुश्चरित कर्म हे करतात. आणि वाणीचे दुश्चरित कर्म करतात. वाणीचे दुश्चरित कर्म म्हणजे ते आहेत मुसावादा, खोटं बोलतात, पिसून वाचा, नेहमी सगळ्यांच्या चुगल्या चाहळ्या करतात, परुसवाचा, कोणालाही काहीही बोलतात, कोणाचं मन दुखेलंसं बोलतात, नेहमी शिव्याशाप करतात आणि चांगल्या वाचेचा उपयोग करत नाही. हे दुश्चरित. आणि नंतर ते नेहमी बडबड करत असतात, व्यर्थाची बडबड करत असतात. तर ही वाणीचे दुश्चरित त्यांचे 4 असतात. मनाचेही दुश्चरित असतात. ते अविद्या असते त्यांच्यामध्ये, मनाची अविद्या, व्यापाद असते, द्वेषाने भरलेले असते ते, आणि ते मिथ्यादिक्तीने भरलेले असतात. खाओ पिओ मौज करो, पाप पुण्य कुछ भी नहीं होता है, किसने देखा अगला जन्म, हे जे विचार करणारे लोक असतात ते असतात वाईट लोक. याच्या विरोधात जे असतात ते असतात चांगले लोक, जे कायेचे सुचरित करतात. कायेचे सुचरित 3, वाणीचे सुचरित 4 आणि मनाचे सुचरित 3 हे करत असतात. आपल्या कायेचे सुचरित म्हटलं म्हणजे पानातिपाता वेरमणी शिखापदं समाधियामी, अदिन्नदाना वेरमणी शिखापदं समाधियामी, कामेसुमिच्छाचारा वेरमणी शिखापदं समाधियामी. वाणीचे 4 सुचरित हे मुसावादा वेरमणी शिखापदं समाधियामी. त्याच्यानंतर पिसून वाचा हे वेरमणी शिखापदं समाधियामी, परुसवाचा वेरमणी शिखापदं समाधियामी, संपफलापा वेरमणी शिखापदं समाधियामी. मनाचे 3 सुचरित आहेत, ते आहेत अविद्या वेरमणी शिखापदं समाधियामी, व्यापादा वेरमणी शिखापदं समाधियामी, मिथ्यादिच्ची वेरमणी शिखापदं समाधियामी. याप्रमाणे सुचरित जे असतात ते सुचरित कर्मपथावर चालतात, ते निब्बाणापर्यंत जातात, स्वतःला मुक्त करून घेतात या भवसागरातून. तुम्ही या सुचरिताप्रमाणे आपले कर्म करा आणि निब्बाणापर्यंत पोहोचा. तुम्हालाही निब्बाणाचा साक्षात्कार हो या सुचरित कर्मामुळे. साधू 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 नभूती पानिती म्हणता अनुमोदामी सुखी व्हा.